आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेले आहेत। लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता एकला चलोरेची भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना टीका करण्याची संधी चालून आलेली आहे। तर सत्ताधारी नेत्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। पाहूयात। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे। गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। या निवडणुकीत मनसेचं इंजिन स्वबळाच्या ट्रॅकवर धावणार असल्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून। अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण मला काही हरकत नाही त्याला, पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार। मुंबईत मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा बुलंद केला। आगामी विधानसभेत मनसे 250 ते 250 जागा लढणार असल्याचं त्यांनी आत्ताच जाहीर करून टाकलं आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा झाली। यामागचं कारणही तसंच आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। तसंच सत्ताधाऱ्यांसाठी पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग आणि मुंबईत 4 प्रचार सभाही घेतल्या। लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देताना विधानसभेची तयारी करण्याचा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत मनसेची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। राज ठाकरेंनी एकला चलोरेचा नारा दिल्यामुळे त्यांना डिवचण्याची आयतीच संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाली आहे। लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची आठवण राज ठाकरेंना त्यांनी करून दिली आहे। ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला। यातच सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288, 225 काय ते जागा लढणार आहेत। हे आश्चर्यकारक आहे। खरं महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल। मुळात असं आहे की संजय राऊत कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? मराठी माणसाचे आम्ही महाराष्ट्र प्रेमी आहोत का, महाराष्ट्र याचं सर्टिफिकेट संजय राऊत देणार का? त्यांना का अधिकार आहे? ज्यावेळेला 2009ला आम्ही भूमिपुत्रांना रेल्वेत नोकरी मिळाल्याप्रमाणे आंदोलन करत होतो, त्यावेळेला तुम्ही शेपूट घालून घरी बसला होता, तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे। तुम्ही आम्हाला महाराष्ट्र प्रेम शिकवणार? खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी बरंच राजकारण रंगलं होतं। निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती, त्यामुळे मनसे कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। दरम्यान अमित शहांचं बोलावणं आलं आणि राज ठाकरेंनी दिल्लीवारी केली। त्यानंतर मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। लोकसभा निवडणुकीत मनसेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेचं इंजिन महायुतीच्या यार्डात दाखल होण्याची शक्यता बळावली होती, पण सध्या तरी तशी काही चिन्ह दिसत नाहीयेत। राज ठाकरे स्वबळावर विधानसभेला सामोरं जाण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे महायुतीतील नेत्यांच्या कपाळावर आठ्या आल्या आहेत। आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता। यावेळेला त्यांचे आणि शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत। मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल। मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं मनसेचे 13 आमदार विधानसभेत पाठवले होते, पण त्यानंतर मनसेचं विधानसभेतील संख्याबळ घटत गेलं।
गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत मनसे आमदारांचा आकडा 1च्या पुढे गेला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय. पण ही राज ठाकरेंची राजकीय खेळी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.